स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला प्रत्येक आईला सांगणार आहे, आपले मुलं त्यांना यश प्राप्त व्हावा, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागावं, ते खूप पुढे जावे आणि त्यांनी जेवढे प्रयत्न केलेले आहे, जेवढे कष्ट केलेले आहे, त्यांच्या स्मरणामध्ये राहावे, त्यांना परीक्षा स्पर्धेमध्ये त्यांना यश प्राप्त व्हावं, याच्यासाठी मी आज अतिशय प्रभावशाली उपाय तुम्हाला सांगणार आहे। हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी करायचाच आहे, म्हणजे मुलांकडून करून घ्यायचा आहे। हा सरस्वती मातेचा उपाय आहे, कारण की सरस्वती माता ही विद्येची देवता आहे। जसे गणपती बाप्पा विद्येची देवता आहे, तशी सरस्वती माता सुद्धा विद्येची देवता आहे। तर सरस्वती मातेचं जेवढं स्मरण करणार, त्याचं नामस्मरण करणार, त्यांचं यंत्राचं पठण करणार, तेवढं यश यश तुमच्या मुलांना प्राप्त होणार आहे। आणि ते यश कसं प्राप्त होईल त्याच्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पण व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा, कारण की तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। आणि ते जे यंत्र आहे, आता मी तुम्हाला यंत्र दाखवायला गेली तर ते तुम्हाला उलट दिसेल, पण तर यंत्र मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल, त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या मुलांकडून ते यंत्र काढून घ्यायचं आहे। हे सरस्वती मातेचं अतिशय प्रभावशाली असं यंत्र आहे, ते आपल्याला आपल्या मुलांजवळ ठेवायचं आहे। आता ते कसं करावं, ते कसं काढावं, मंत्र कुठला उच्चार करावा, किती वेळेस करावा, त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यामुळे प्रत्येक आईने हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे, कारण की बघा आता 10वी-12वीच्या एक्झाम आलेल्या आहे। आई वडिलांना वाटत असतं मुलं खूप अभ्यास करतात, खूप करतात बघा, काही काही मुलं खूप अभ्यास करतात, पण काय होतं, ज्यावेळेस परीक्षा द्यायला जातात, काही एक्झाम द्यायला जातात, त्यावेळेस त्यांच्या त्यांच्या बुद्धीतून ते निघून गेलेलं असतं का, तर ते घाबरून गेलेले असतात, त्यांची स्मरणशक्ती त्यावेळेस डगमगून गेलेली असते। तर त्यांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी, त्यांची एकाग्रता राहण्यासाठी आपल्याला या यंत्राचं उच्चारण करायचं आहे, त्यांना त्यांच्या समोर बघायला लावायचं आहे आणि यंत्र म्हणजे जे मंत्र आहे तो पठण करायला लावायचा आहे। बघा, याचा उपाय अतिशय प्रभावशाली आहे, 101% तुम्हाला मुलांना यश प्राप्ती नक्कीच होणार। त्यामुळे आता काय करायचं तुम्हाला अगोदर सांगते। आता मुलांची 10वी-12वीची एक्झाम सुरू होणार आहे, त्याच्या अगोदर आपले मुलं ज्यावेळेस अभ्यास करतात, त्यावेळेस हे जे यंत्र मी तुम्हाला सांगणार आहे, ते लॅमिनेशन करून आणायचं आहे। त्याच्या लिहून झाल्यानंतर लॅमिनेशन करून आणायचं आहे आणि ज्यावेळेस मुलं अभ्यास करतील त्यावेळेस त्यांच्या समोर जवळ ठेवायचं किंवा समोरच्या भिंतीवर लावायचं, किंवा ते ज्यावेळेस परीक्षेला जातील त्यावेळेस सुद्धा त्यांच्या सोबत द्यायचं। बघा, याचा अतिशय प्रभावशाली उपाय आहे, सरस्वती मातेचा आहे, त्यामुळे नक्कीच करा। बघा, कष्टाला पर्याय नाही, भरपूर अभ्यास करा, कष्ट करा आणि फळ प्राप्त करा। असं नाही की हे यंत्र दिलं म्हणजे यंत्राकडे बघितल्यावरच तुम्हाला सगळं स्मरण होईल, तुम्हाला आठवण येईल, तुम्ही अभ्यास करणार तरच तुम्ही तिथं लिहिणार। फक्त हे आपल्याला ऊर्जा द्यायचं काम करेल, आपल्याला प्रोत्साहित करायचं काम करेल, आणि जे आपण उच्चार करणार सरस्वती मातेचा, तो तुमच्या स्मरणामध्ये राहील, सरस्वती माता तुमची मदत करेल। त्यामुळे तुम्हाला अभ्यास सुद्धा तेवढाच करायचा आहे। तर आता मी तुम्हाला सांगते, हा जो उपाय आहे अतिशय म्हणजे प्रभावशाली आहे, पण मनाने श्रद्धेने नक्कीच प्रत्येक आईने करायचं आहे। तर हे यंत्र करण्यासाठी तुम्हाला अगोदर सांगते, हे यंत्र एका जाड कागदावर, कारण की आपल्याला लॅमिनेशन करायचं आहे, तर तुम्ही एकदम असं जाड कागद असतो बघा, तो पांढऱ्या कलरचा जाड कागद घ्यायचा, नंतर गडद केशरी एक यंत्र लिहिताना तुम्हाला जाड कागद किंवा जाड पुठ्ठा असतो त्याच्यावर लिहायचं आहे। परीक्षेत देताना काहीच लिहू देत नाही बघा, तर काय करायचं, पातळ कागद घ्यायचा आणि त्याला लॅमिनेशन करायचं। आता हा मंत्र कसा लिहायचा ते तुम्हाला सांगते। बघा, आईने मुलांकडून लिहून घ्यायचा आहे, छोटा असो मोठा असो, त्या मुलांकडून तुम्ही लिहून घ्या। बघा, हे यंत्र एका जाड कागदावर गडद शाईने लिहायचं आहे। गडद शाही जी असते ना, त्याच्याने हा मंत्र तुम्हाला आणि हे यंत्र तुम्हाला त्याच्यावर काढून घ्यायचं आहे। नंतर घरी मग नंतर त्याला लॅमिनेशन करून घ्यायचं आहे। लॅमिनेशन करून आल्यानंतर बुधवारच्या दिवशी, बुधवारी सकाळी यंत्रावर सकाळी म्हणजे बुधवारच्या दिवशी यंत्राची पूजा करायची आहे। यंत्राची पूजा तुम्हाला करून झाल्यानंतर त्याला धूप दीप धूप आणि आपलं कापूर आणि एक उदबत्ती अशी ओवाळायची आहे त्याच्यावरून। ओवाळून झाल्यानंतर 108 वेळेस सरस्वती मातेचा मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे। बघा, तुम्ही हा जो उपाय आहे हा बुधवारच्या दिवशीच करायचा आहे, कारण की गणपती बाप्पांचा जो वार आहे, विद्येची देवता, ते गणपती बाप्पांचा बुधवार आहे आणि सरस्वती मातेचा सुद्धा आहे। त्याच्यामुळे तुम्हाला 108 वेळेस सरस्वती मातेचा हा मंत्र पठण करायचा आहे। मंत्र बोलताना म्हणजे मंत्र आणि यंत्र हे दोघं त्या पृष्ठावर तुम्हाला काढून घ्यायचे आहे, गर्द केशरी रंगाच्या पेनाने, आणि नंतर ना त्याला लॅमिनेशन करून आणल्यानंतर घरी आणायचं आहे।
घरी आणल्यानंतर देवाजवळ ठेवायचं. त्याच्यावर केशरी रंग म्हणजे आपलं हे केशर, नंतर केशरी केशरी जो गंध असतो तो केशरी गंध थोडासा त्याच्यावर टाकायचा. त्याला कापूर आणि उदबत्तीच धूप दाखवायची. धूप दीप दाखवून त्याची पूजा करायची. पूजा झाल्यानंतर ते यंत्र ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जाणार त्यावेळेस तुमच्या सोबत घेऊन जायचं नाही. आणि नंतर आपण ज्यावेळेस अभ्यास करणार तर रोज आपल्या जवळ ठेवायचं. कारण की 108 वेळेस आपण सरस्वती मातेचा मंत्र त्याच्यावर म्हणजे आपण बोललेला असणार आणि ते जे यंत्र आहे ते सुद्धा त्याच्यावर असणार. तर त्याचा प्रभाव तुमच्या अभ्यासावर, तुमच्या मनावर एकाग्रितपणा करण्यासाठी म्हणजे यश तुम्हाला परीक्षेमध्ये यश प्राप्त होण्यासाठी हे यंत्र नक्कीच तुम्हाला कामात येईल आणि याचा उपयोग होईल. कारण की या यंत्राचं म्हणजे सरस्वती मातेचं जेवढं नामस्मरण तुम्ही करणार तर ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला बसणार तर तुमच्या स्मरणामध्ये राहील, तुमच्या बुद्धीमध्ये राहील. त्यामुळे हे यंत्र ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करणार तुमच्या जवळ ठेवा. नाही तर तुमच्या समोर जी भिंत असेल तिथं चिटकवलं तरी सुद्धा चालेल. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा घेऊन जायचं आहे. कारण की हा जो उपाय आहे अतिशय प्रभावशाली आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलाला करायला लावायचं. लहान मुलगा असू द्या, मोठा असू द्या, काही हरकत नाही. कुठल्याही परीक्षेला जाताना त्यांना यश मिळावं याच्यासाठी प्रत्येक आईने हा उपाय करायचाच आहे. तर मी तुम्हाला आता व्हिडिओ चालू म्हणजे व्हिडिओ बोलत असताना मी तुम्हाला ते यंत्र दाखवेल. कारण की मी ज्यावेळेस तुम्हाला यंत्र दाखवायला जाईल ते तुम्हाला उलट दिसेल. पण मी तुम्हाला मंत्र सांगते. आता मंत्र कुठला म्हणायचा बघा. दर बुधवारच्या दिवशी ह्या मंत्राची पूजा करायची आहे. दर बुधवारच्या दिवशी पूजा करायची. मुलांकडूनच करून घ्यायची. आणि नंतर मंत्र सांगते. मंत्र बोलत असताना वरच्या साईडला येईल ते बघून घ्या. तरी सुद्धा तुम्ही ते यंत्रामध्ये असेल ते यंत्रामध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल. मंत्र सांगते. ओम बा ब्री ब्रो स बुद्धाय नमः असा मंत्र आहे. बघा परत एकदा सांगते. ओम बा बी बो स बुद्धाय नमः हा मंत्र आहे. नंतर ओम ओम एम श्री सरस्वते नमः. ओम एम श्री सरस्वते नमः हा मंत्र 108 वेळेस मुलाकडून बोलून घ्या. हे यंत्र काढा, लॅमिनेशन करा आणि नक्कीच तुमच्या मुलाला 101% यश प्राप्ती होणारच. आता माझा व्हिडिओ झाल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवले हे यंत्र की तसंच यंत्र तुम्ही काढून घ्यायचं. त्याचा फोटो काढून घ्यायला लागल्यात आणि नंतर स्वतः मुलांना त्याला काढायला लावा. आणि बघा तुम्हाला असर नक्कीच दिसणार. प्रगती नक्कीच होणार, यश प्राप्ती होणार. कारण की हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे. नक्कीच संपूर्ण सगळ्या आईनी करून बघा, अनुभव घेऊन बघा. नक्कीच चांगला अनुभव होईल. माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.